रोज नवनवीन बातमी घेऊन येतो आमच्या न्यूज चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पिनरवसन येथील विद्यालयात शाळेतील विद्यार्थिनी व महिलांना आरोग्य व मासिक पाळी स्वच्छतेविषयी जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सपना पाणपाटे यांनी उपस्थित विद्यार्थिनी व महिलांना शरीर स्वच्छता व मासिक पाळीविषयी या कार्यक्रमात महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांवर चर्चा करण्यात आली. समाजात असलेले समज, गैरसमज, अंधश्रद्धा यावर भर देत शरीरावर होणारे दुष्परिणाम, आरोग्याच्या निर्माण होणाऱ्या समस्या याविषयी माहिती देऊन यावर उपाय, घ्यावयाची काळजी आणि वापर करावयाचे वैद्यकीय साहित्य व साधने दाखवून त्यांचा उपयोग व फायदे सांगितले. शहादा शहरातील श्रीमती लाडकोरबाई प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिरात शालेय स्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रामन यांच्या प्रतिमा पूजन करून करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथे कृषी विभागामार्फत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार तालुक्यातील देवपूर येथील केडी गावित विद्यालयात जागतिक डिजिटल डिटॉक्स दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी दररोज व्यायाम, योगासने, पुस्तक वाचन व मोबाईलचा वापर कमी करण्याची सामूहिक शपथ घेतली. शहादा तालुक्यातील कनसाई येथील कै दिगंबरराव पाडवी विद्यालयाच्या मैदानावर केंद्रस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये जावदे केंद्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अधिकारी यावेळी गटशिक्षण डॉक्टर योगेश सावळे, केंद्र समन्वयक भरत आखडमल, कनसाईचे पोलीस पाटील दिनकर शेमळे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पवार, मक्कन पवार, संजय ठाकरे आदी उपस्थित होते. शहादा तालुक्यातील काहाटूळ येथील के.वाय.आर. पाटील विद्यालयात दिव्यांग समता सप्ताहानिमित्त कार्यक्रम झाला. समूह साधन केंद्र जयनगर अंतर्गत झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संचालक प्रकाश पाटील, दिव्यांग शिक्षक, दिव्यांग व सामान्य विद्यार्थी पालक यांच्या हस्ते करण्यात आले. नंदुरबार शहर व जिल्ह्यात मकर संक्रांतीला पतंगोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. त्यामुळे शहरातील विविध भागात महिनाभर अगोदरच पतंग विक्रेत्यांनी दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. लहान मुलांसाठी विविध प्राण्यांचे मुखवटे व आकारातील पतंग बाजारात विक्रीस आले आहेत. या पतंगांची बालगोपालांकडून खरेदी करण्यात येत आहे. रब्बी हंगामातील शेती कामांना वेग आला असून मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी चांगली आहे. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. रब्बी पिकांच्या आंतरमशागतीच्या कामांना वेग आला असून मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. नंदुरबार येथील कमला नेहरू कन्या विद्यालयात वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स दिनाविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली. शिक्षिका वैशाली शिंदे यांनी डिजिटल साधनांच्या अतिवापराचे होणारे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थिनींना मोबाईल, टीव्ही, इंटरनेट यांचा जास्त वापर करू नये याविषयी सूचना दिल्या. कार्यक्रमास मुख्याध्यापिका राजश्री अहिरराव, उपमुख्याध्यापक अश्विन कुमार खिवसरा, पर्यवेक्षक देवेंद्र राजपूत, संजय चौधरी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील सिद्धेश्वर विद्यालयात क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन विस्तार अधिकारी मंगेश निकम आणि शिंदा केंद्राचे केंद्रप्रमुख मनोज पवार यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटून करण्यात आले. या क्रीडा स्पर्धांप्रसंगी मुख्याध्यापक पियुष पाटील यांनी खेळाचे महत्त्व व शाळेत वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी उपस्थितांना माहिती दिली. मनोज पवार यांनी खेळाचे महत्त्व तसेच मोबाईलचे दुष्परिणाम आणि खेळाचे फायदे विशद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश निकम यांनी पटांगणावरील कसरत तसेच आरोग्याचे फायदे आणि विविध खेळांविषयी मार्गदर्शन केले. हिवाळ्यात तापमान घसरताच शरीरातील अंतर्गत उष्णता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू होतो. या प्रक्रियेमुळे घामाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अनेक जण दिवसभर भरपूर काम करत असूनही पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. थंडीमध्ये पाणी कमी पिण्याची सवय दिसायला छोटा मुद्दा वाटला तरी त्याचे दुष्परिणाम मोठे असू शकतात. विशेषतः किडनीच्या कार्यक्षमतेवर याचा ताण पडतो आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजार वाढण्याचा धोका तयार होतो.
नंदुरबार विसरवाडी खेतिया महामार्गाचा NH 752G चा दुसरा टप्पा पूर्ण झाला, परंतु पहिला टप्पा रखडला होता. अखेर सर्व अडथळे पार करीत पहिला टप्पा अर्थात विसरवाडी ते कोळदा या टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. 44 किलोमीटरचा हा टप्पा येत्या 2 वर्षात पूर्ण होणार असून विसरवाडी सेंधवा हा महामार्ग पूर्णत्वास येणार आहे. दरम्यान महामार्गाच्या कामाअंतर्गत अडथळा येणारे वृक्ष, पुलाच्या कामांसाठी पर्यायी रस्त्यांसाठी भर आणि साईड पट्ट्या खोदण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. वडिलोपार्जित घराच्या हिस्से वाटणीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावावर कुऱ्हाडीने वार करून ठार मारल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील जांभीपाडा इथे घडली. या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार शहरातील अनेक भागांत रात्रीची गस्त कमी झाल्याने भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नवीन वसाहतींच्या भागात रात्री पोलिसांची गस्त केवळ एकाच वेळी राहत आहे, त्यामुळे चोरट्यांचे फावले आहे. त्यामुळे किमान 2 वेळा गस्त घालावी आणि बीट मार्शल यांनाही नियमित गस्तीसाठी सूचना देण्यात याव्या, अशी मागणी नवीन वसाहतीतील नागरिकांकडून केली जात आहे. गेल्या काही दिवसांत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी स्तरावरील बालकांचे आरोग्य, पोषण व सेवा वितरण अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने विशेष आरोग्य तपासणी स्क्रीनिंग मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सर्व विभागांना सूचना दिल्या. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून वाढत्या महागाईमुळे खर्चही वाढला आहे. लग्नकार्ये आणि खरेदीसाठी जवळपास प्रत्येक वस्तू आणि सेवांवर GST आकारला जातो. लग्नातील अक्षदांपासून ते मंगल कार्यालय आणि फोटोग्राफीपर्यंत सर्वत्र GSTचे पैसे मोजावे लागतात. यामुळे कररूपी अहेर सरकारच्या तिजोरीत जमा होत आहे. शेत जमिनीचे डिजिटल 7/12, 8A, गाव नमुना 6 आणि फेरफार नोंदी महसूल विभागाने कायदेशीररित्या अधिकृत केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे उतारे आणि नोंदी मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागणार नाहीत. हे डिजिटल उतारे तलाठ्याच्या सही शिक्क्यांशिवायही सर्व शासकीय आणि खाजगी कामांसाठी वैध मानले जातील. शहादा नगर परिषदेच्या मालकीच्या डम्पिंग ग्राउंड परिसरात अलीकडेच संरक्षण भिंतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या भिंतीसाठी तब्बल 2 कोटींचा खर्च करण्यात आला असल्याची माहिती आहे. मात्र एवढा खर्च करूनही कचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणा कायम असल्याचे चित्र समोर येत आहे. नंदुरबार तालुक्यातील लोय, पिंपळोद, वेळावद, गुजर भवाली परिसरात गहू पेरणी अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र आहे. सध्या तालुक्यात चांगलाच गारठा असल्याने गहू उत्पादक शेतकऱ्यांकडून पेरणीस वेग देण्यात येत आहे. शहादा तालुक्यातील जयनगर येथे ग्रामपंचायतीच्या सौजन्याने उमेद विभागाकडून महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सरपंच मोगराज सुरू सोनवणे होते. यावेळी महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. शहादा शहरातील प्रकाशा रस्त्यावरील कुकडेल शिवारातील सर्वे क्रमांक 96/1 वरील अतिक्रमित व्यापारी संकुलावर पालिका प्रशासनाने सोमवारी दिनांक 15 डिसेंबर अचानक कारवाई करून ते पूर्णपणे काढून टाकले. पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या कारवाईमुळे शहरात जोरदार चर्चा सुरू झाली असली तरी शहरभरातील इतर अनेक अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाहन परवाना मिळवण्यासाठी RTOमध्ये घेतली जाणारी ड्रायव्हिंग टेस्ट आता ठराविक वेळेत कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आणि अधिक पारदर्शक पद्धतीने होणार आहे. कठोर वेळापत्रक, ऑन कॅमेरा टेस्ट आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पास झालेल्यांची पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे. या सर्वामुळे अपात्र चालकांना आळा बसेल. इस्रायलमधील वेगाने वाढणाऱ्या बांधकाम आणि नूतनीकरण क्षेत्रात महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी उघडली आहे. सिरामिक टायलिंगसाठी 1600, ड्रायवॉल वर्कर्ससाठी 300 आणि मेसनसाठी 300 अशा एकूण 1600 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध होत असून 10वी उत्तीर्ण आणि इंग्रजी बोलण्याचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. या नोकऱ्यांमुळे स्थानिक तरुणांना चांगले पगार आणि परदेशी अनुभव मिळेल.
नंदुरबार तालुक्यातील गुजर भवाली येथील केडी गावित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आनंद बाजार मेळावा पार पडला. उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार गावित यांनी केले. यावेळी केंद्रप्रमुख लीलाधर देसले, सरपंच रीना नाईक, गोविंद नाईक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे व हस्तकलेचे स्टॉल्स लावले होते. पालक, ग्रामस्थ व शिक्षकांनी आनंद बाजाराला भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अक्कलकुवा तालुक्यातील जामली येथे कृषी विभागाच्या वतीने सातपुड्यातील जामली नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. कृषी विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून हा बंधारा उभारण्यात आला आहे. यावेळी उपकृषी अधिकारी व्ही.एस. कदम, सहाय्यक कृषी अधिकारी बी.बी. वसावे, बी.आर. वसावे, अजय करणसिंग तडवी व ग्रामस्थ यांनी श्रमदान केले. या बंधाऱ्यामुळे रब्बी पिकांना मिळण्यासह परिसरात पाळीव गुरे, स्थलांतर करणारे पक्षी आणि वन्य प्राण्यांची पाण्याची सोय होणार आहे. शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे चेतक फेस्टिवल अंतर्गत घेण्यात आलेल्या देखण्या व रुबाबदार मारवाड प्रजातीचा अश्वांच्या स्पर्धेत गुजरातच्या मनराज नावाच्या घोड्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशातील सर्वोत्कृष्ट अश्वाचा मान त्यास मिळाला. गोवा राज्यातील अनोजी या अश्वाला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. रविवारी दिनांक 14 डिसेंबर घोड्यांची स्पर्धा पाहण्याची घोडे बाजारात विक्रमी गर्दी झाली होती. शहादा तालुक्यातील पाडळदा येथे रामनाम संकीर्तन व ग्रामदेवता पुजारी संकल्प 108 गाव परिक्रमा अंतर्गत 100वा रामनाम संकीर्तन नृत्य रास गरबासह हर्षोल्लासात पार पडला. रामधून संकीर्तनाचा प्रचार प्रसार, सामूहिक माळा जप महत्त्व, प्रभात फेरी, परमपूज्य संत दगा महाराजांच्या तेज कार्याला उजाळा देणे या उद्देशाने हा उपक्रम पार पडला. यंदा शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा भरण्याकडे पाठ फिरविली असल्याचं दिसून येत आहे. मागील खरीप हंगामात अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र नुकसान होऊनही अद्याप खरीप पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे शासनाच्या पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नवापूर तालुक्यातील पळशी येथील केंद्रशाळेत आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत आठवडी बाजार भरविण्यात आला होता. बाजाराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय गांगुर्डे यांनी केले. शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील यात्रोत्सवात इलेक्ट्रॉनिक्स खेळणीकडे चिमुकल्याचे, तर कटरी बाजारात फॅन्सी वस्तूंना महिलांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. शहादा तालुक्यातील परिवर्धे येथील 109 महिला भगिनीच्या संकल्पनेने श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. कथेचे 4थे वर्ष असून 7 यजमानाच्या हस्ते पूजा करण्यात येत आहे. शहादा तालुक्यातील परिवर्धेसह परिसरात थंडीची लाट आल्याने पहाटे व रात्रीच्या वेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्या पेटवित आहे. दरम्यान शेकोटी पेटविण्यासाठी प्रत्येकजण लाकडे आणत असून शेकोटी शेजारी बसून जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा करीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीच्या निकालासंदर्भातही विविध चर्चा रंगू लागल्या असल्याचे दिसून येत आहे. जळगाव येथे झालेल्या 19व्या ज्युनियर राज्यस्तरीय रोलबॉल क्रीडा स्पर्धेत श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण यश संपादन केले. या यशाच्या जोरावर शाळेच्या मुलामुलींची जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय रोलबॉल क्रीडा स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा रोलबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व जळगाव जिल्हा रोलबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली होती. स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील संघांनी सहभाग घेतला होता. धडगाव तालुक्यातील गावपाड्यांवर मोबाईल नेटवर्कची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे या भागातील ग्राहकांना इतरांशी संपर्क साधताना अडचणी येतात. त्यामुळे या भागातील टॉवरची रेंज वाढवावी अशी मागणी होत असली तरी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असून ग्राहकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करावी. नंदुरबार तालुक्यातील वसलई येथील देवमोगरा माध्यमिक विद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नंदुरबार येथील तांबोळी समाजातील 113 गुणवंत विद्यार्थ्यांचा तैलिक मंगल कार्यालयात समाजाचे अध्यक्ष ईश्वर धामणे, उपाध्यक्ष विनोद चौपुरे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष उद्धव तांबोळी, कार्यकारिणी सदस्य काशीनाथ तांबोळी, दिनेश दातीर, सागर धामणे, सुनील दातीर, महेश दातीर, प्रशांत बारी, राजेंद्र चव्हाण, योगेश चव्हाण, विलीन धुरकुंडे यांच्या उपस्थितीत होते. अभ्यासाचा वाढता ताण, गुणांची स्पर्धा, स्पर्धा परीक्षा आणि सामाजिक दबावामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आता राज्यातील प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असून इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मानसिक आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि नाही, या निर्णयामुळे शालेय जीवनातील ताणतणाव कमी होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.